सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। आज व्हिडिओची सुरुवात मिस्टरांनी केलेली आहे। महालक्ष्मी मंदिर, संध्याकाळची वेळ आहे, जवळपास संध्याकाळचे 6:30 वाजले। तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे महालक्ष्मीच्या मंदिरच्या इथे। आणि मी खास कारणासाठी आज इकडे आलेले आहे, तर तुम्हाला लवकरच मी दाखवेन कशासाठी आले। तर चला पटकन आपण तिथेच जाऊ। गाईज, आज मी एका सुंदर स्टॉलमध्ये तुम्हाला घेऊन आले। राखीच्या स्टॉलमध्ये 10 रुपयेपासून ना 200 रुपयेपर्यंत राख्या इथं चालू होतात आणि इतक्या सुंदर सुरेख राख्या आहेत ना, प्रत्येकाला आवडणार अशा राख्या आहेत। एकदम स्मूथ, लहान मुलांच्या ते राख्या विचारू नका, इतक्या सुंदर आहेत। आणि ह्या स्टॉलचे जे ओनर आहेत ना ते आहेत, ते स्वतः आता माहिती देतील स्टॉलबद्दल, कुठे आहे वगैरे, तर त्यांनाच भेटूया आपण आता। सर, हा तुमचा स्टॉल कुठे आहे आणि स्टॉलबद्दल थोडीशी माहिती वगैरे सांगाल का? माझं नाव संजय बकरे, भवानी मंडप येथे आमचा स्टॉल आहे। महालक्ष्मी राखी सेंटर महालक्ष्मी मंदिर शेजारी आणि भवानी मंडपाच्या आवारातच आहे। भवानी मातेच्या मंदिराला लागूनच आहे आमचं स्टॉल। सुरुवात आमची 5 रुपयापासून 160 रुपयेपर्यंत राखी आहे। एकापेक्षा एक सुंदर राखी आहेत आमच्याकडे। सुरुवात आमची गरीगोंडापासून 5 रुपयापासून आहे आमच्याकडे राखी। एक से बढ़कर एक अशी राखी जरी टोनमध्ये आहेत, लटकनमध्ये आहेत, भाभी राखीमध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकार म्हणजे स्टोनमध्ये आहेत राख्या। आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे स्वामींची एक राखी आहे आमच्याकडे, इतकी सुंदर आहे की अप्रतिम आहे। स्वामी झाल्यानंतर राधाकृष्णाची पण आहे आमच्याकडे। त्याची स्वामींची बाहेर ऑनलाईन मागायला गेलं तर 310 रुपयाला बसतात आणि आमच्याकडे त्यांच्याकडे 120 ते 140 रुपयाला आमच्याकडे राखी मिळते। इतकी सुंदर आणि सुबक राखी आहे। त्यानंतर राधाकृष्णाची पण आहे, ती पण राखी आमच्याकडे 100 रुपये ते 80 रुपयाला एक बसते आणि ऑनलाईन मागायला गेलं तर 230 ते 260 रुपयाला बसते। महाराजांची सर्वात छानपैकी अशी मुद्रा राखी आहे, इतकी सुंदर आहे। ती पण ऑनलाईन मागवायला गेला तर आमच्याकडे जवळजवळ तुम्हाला 120 ते 130 रुपये बसते। ऑनलाईनला तुम्हाला 290 ते 280 रुपये बसते। त्यानंतर आमच्याकडे सिल्वरमध्ये आहेत, सिल्वरमध्ये कमी टंचाचे चांदीचे आहेत। श्री गणेश आहेत, असे एकापेक्षा एक सुंदर राखी आहेत आमच्याकडे। सुंदर आहे, एकापेक्षा एक सुंदर आहे। प्रत्येकाचं मन मोहक असं होईल असं आमच्याकडे राखी आहेत। कलकत्त्याची राखी आहे आमच्याकडे, कलकत्त्याची राखी आहे, सुरतची राखी आहे आमच्याकडे। प्रत्येक व्हरायटीच्या इथे राख्या भेटतील तुम्हाला। हो, पुन्हा भाभी राखी पण तुम्हाला दाखवतो। भाभी राखी, हो, भाभी राखी आहे आमच्याकडे, एकापेक्षा एक सुंदर भाभी राखी आहे। खूप छान। हे बाहेर तुम्हाला 210 रुपये बसते, आमच्याकडे 110 रुपयाला एक बसते। एवढा डिफरंट आहे, एकापेक्षा एक सुंदर राखी आहे भाभी राखीमध्ये। छान छान आणखी व्हरायटी दाखवते। व्हरायटी इथे खूप आहेत आणि एक वेळ नक्की तुम्ही घ्या, अगर न घ्या पण भेट तरी नक्की एक वेळ द्या इथे। तसंच महालक्ष्मीचं दर्शन पण होईल। आमच्याकडे राजकोट पॅलेस, हे आमच्याकडे राजकोट पॅलेसमधली राखी आहे आमच्याकडे। त्यानंतर सुरतची फेमस राखी आहे आमच्याकडे, ते आमच्याकडे तुम्हाला बसते, तुम्हाला 60 रुपयाला बसते। ते बाहेर तुम्हाला 90 ते 80 रुपयाला बसते। ही आहे कलकत्ता फेमस राखी, एकदम फ्रेशमध्ये असे आहेत, एकापेक्षा एक सुंदर आहे। पुन्हा लहान मुलांची पण आहेत, असे गोंड्यावरती एकापेक्षा एक सुंदर आहे। जास्त करून लहान मुलांना असेच काहीतरी चित्र वगैरे, डोरीमो असू देत किंवा कार्टून असू दे, असंच काहीतरी आवडतं, मोठं मोठं हातात मध्ये बांधायला। असे एक से बढ़कर एक असे टेडीवेअरमध्ये पण मिळतात लहान मुलांचे, सुंदर आहे एकापेक्षा। छोटा भीम, डोरीमो, छोटा भीम आहे, पुन्हा स्पायडरमॅन आहे, पुन्हा लहान मुलांचे बरेच इतर लाईटमध्ये पण लागतात। पुन्हा लहान मुलांना मोठार वगैरे अशी पण आहे, पुन्हा अशामध्ये लागते लाईट, छोटा भीममध्ये असे लाईट लागते याला। हो, लाईट लागते।
पुन्हा नंतर याचं किचन म्हणून हे यूज करता येतं. आता ऑफ करा. एक वेळ आमच्या स्टॉलवर नक्की भेट द्या. इतकी सुंदर आणि सुबक राखी तुम्हाला कुठेही भेटणार नाही आणि स्वस्त आणि मस्त या दरात मिळेल. आमचा पत्ता आहे महालक्ष्मी मंदिर शेजारी तुळजाभवानी मंडपाच्या आवारात, तुळजाभवानीला लागूनच. इथे येऊन मला ना जवळपास 1 वर्ष झालं. म्हणजे गेल्या वर्षीनं मी इथे ह्या स्टॉलला भेट दिली होती. त्याच्यानंतर पुन्हा ह्या वर्षी त्यांचं आवर्जून मला 2 वेळा बोलवणं आलं की मॅडम एक वेळ येऊन जा स्टॉलला. स्टॉल आम्ही चालू केलेला आहे आणि जवळपास 8 दिवस झाले स्टॉल चालू करून. तर म्हटलं आज शुक्रवार आहे, नागपंचमी आहे, तर आज नक्कीच भेट देऊ. खरंच खूप छान आणि नवीन नवीन प्रकारच्या राख्या इथे भेटत आहेत. राख्या होते ना, तर राख्या म्हणजे अनेक होत आहेत, राखी म्हणजे एक होते, तर असं होतं. तर खूप व्हरायटीज आहेत आणि हा स्टॉल ना तुम्ही तर आता सरांच्याकडून ऐकलंच आहे याचा पत्ता वगैरे, आणि एकदम महालक्ष्मी मंदिरच्या जवळ असल्यामुळं ना तुमचं दोन्हीही काम होऊन जाईल. तर एक वेळ नक्की भेट द्या. तर हे ना पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, राखीचे स्टॉलचा जो ॲड्रेस आहे आणि इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या राख्या भेटतात. तर ना हा महालक्ष्मी राखी स्टॉल आहे, भवानी मंडप कोल्हापूर इथे आहे. भवानी मंडपमध्ये सुरुवातीलाच आहे, त्याच्यामुळे शोधण्याची वगैरे काहीच गरज लागत नाही. इथे ना फॅन्सी राखी, कार्टूनची राखी, लाईटवाली राखी. लाईटवाली तरी मला खरंच खूप आवडली. मुलांना तरी आता ते झाले, सगळ्यांनाच आवडतं. लहान मुलांना लाईट लागली की त्यांना एक थोडीशी मजा वाटते. भाभी राखी म्हणजे असं कपलला बांधतात ना, तर ती पण राखी आहे. परत स्वामी समर्थ यांची राखी, छत्रपती शिवाजी महाराज यांची राखी, शिवमुद्रा, राजमुद्रा. परत एक ब्रेसलेट सारखी सिल्वरमध्ये राखी येते, ती तर सगळ्यांनाच आवडते. आमचा गौरांगनं पण मला तीच आणायला सांगितली होती, तर अजून ती आणायची आहे. आणि ह्या सगळ्या ना खूप म्हणजे खूप व्हरायटीज आहेत. तुम्ही बघू शकता किती आहेत. आणि इथे 5 रुपयापासून ते 170 रुपयेपर्यंत राखी आहे, प्रत्येक कलरमध्ये. आणि सुबक अशी हाताला एकदम शोभेल अशी. आताच्या सध्या म्हणजे पहिलं मोठ्या मोठ्या राखी असायची, पण आता ना एकदम नाजूक मण्यांची वगैरे राखी बांधली जाते. तर अशाच प्रत्येकाला आवडतील असे छान छान. मला तरी सगळ्यातली एक एक घ्यावी अशी वाटत होती, पण घेऊन इतक्या काय करू, त्याच्यामुळे मी फक्त 1-2 घेतले, जास्त काही घेतलेले नाही आहेत. ते हे बघा किती छान छान आहेत ना. जेव्हा तुम्ही महालक्ष्मीला जाल ना, तर सुरुवातीला तिथे पहिलं त्या स्टॉलच्या तिथूनच जावं लागतं. त्याच्यामुळे जास्त काही शोधायचं नाही. शोधून काहीतरी घ्यायचं म्हटलं की थोडासा त्रास होतो, पण इथे ना बिन शोधता सगळं काही एका ठिकाणीच आहे. प्रत्येक लहान मुलांची, मोठ्यांची, सगळ्या राखी. लहान मुलांच्या तरी खूप छान छान आहेत की नाही. कमेंट करून सांगा राखी कशी वाटली आणि ह्याच्यातली तुम्हाला जास्त करून कोणती आवडली. तर सरांनी मला 2 वेळा मेसेज करून मॅडम या असं म्हणून सांगितल्यामुळे मी इथे गेले होते. गेल्या वर्षी पण गेले होते आणि म्हटलं मग आज पण जाऊया. एक छान असं रिलेशन पण तयार झाले. छान छान. आणि आज मॅडम पण होत्या, म्हणजेच ह्या स्टॉलचे जे मालक आहेत ना त्यांच्या मिसेस होत्या, त्यांची पण भेट झाली. अजून काही लोक होती त्यांची पण भेट झाली, ज्यांना परत आणि तिथे ना माझ्यासोबत फोटो पण काढले. मला तरी खास करून खूप छान वाटलं. आज प्रत्येकालाच वाटतं जेव्हा आपल्यावर कोणीतरी फोटो काढतं तर एक स्पेशल फील होतं. आणि तसंच माझं महालक्ष्मीचं दर्शन पण घ्यायला जाणारच होते. हे दोन्ही पण कामं झाली. आणि आज थोडंसं पाऊस वगैरे नव्हता, त्याच्यामुळे बरं झालं. आहे की नाही. छान छान असे मस्त मस्त आहेत. आज भक्ती, गौरांग आज कोणी नव्हतं आमच्याबरोबर, दोघं पण क्लासला गेली होती, त्याच्यामुळे आम्ही हे आत्ता ना म्हणजे संध्याकाळच्या टायमाला आलोय.
एकदम मी हळू असं म्हणजे क्लिअरमध्ये दिसू दे त्याच्यामुळे एकदम हळू व्हिडिओ केला आहे. समजायला पाहिजेत ना तुम्हाला कोणती कोणती राखी आहे ती. प्रत्येक राखी असणं सुबक आहे, म्हणजे अशी कशी पण आहे असं नाही. आणि मांडणी पण खूप छान आहे त्यांची. लहान मुलांची असू देत किंवा मोठ्यांची असू दे, सगळ्या राखींची मांडणी ना एकदम व्यवस्थित मांडलीत. त्याच्यामुळे दिसायला पण खरंच खूप छान दिसतात. आणि इथे ना सर आहेत ना, ते जास्त जर राखी घेतली ना तुम्ही तर त्याच्यामध्ये पण डिस्काउंट करून देतात. कारण की मी आत्ता बघितलं ना, जे त्यांचं ग्राहक आलं होतं ना माझ्यासमोर, तर त्यांनी ना खूप म्हणजे खूप डिस्काउंट दिला होता. तर तुम्ही जरी गेलात आणि थोडीशी क्वांटिटीमध्ये जास्त घेतलात ना, तर हे आहेत मॅडम, तर जितकी किंमत आहे त्याच्यामध्ये पण कमी करतात. हे बा मस्त आहेत ना. आणि महत्त्वाचं तर गेल्या गेल्या मला चहा दिला माहिती आहे का. चहा परत येता वेळी आणि नाश्ता विचारत होते, पण मी घरातून घेऊन गेले होते. तरी पण एक थोडासा मी चहा घेतला, मिस्टरांनी मी चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ शूटिंग केलं. ग्राहक पण चालू होते आणि आमचा हा गोंधळ पण चालू होता. त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब पण झालं होतं, पण काही हरकत नाही. पहिलं ग्राहक बघितलंच पाहिजे. हे बघा इकडे कलर पण छान एकदम फ्रेश मध्ये कलर आहेत की नाही. मस्त मस्त व्हरायटी. तुम्हाला कोणत्या प्रकारची जास्त करून राखी आवडते ना, ते कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा सांगते, एक वेळ स्टॉलला नक्की भेट द्या. खूप छान राखी आहेत आणि तुम्हाला नक्की आवडतील पण आणि खिशाला परवडतील पण. भक्ती जर माझी असती ना तर सगळ्याच एक सगळ्यातली घेऊन रिकामी झाली असती. गौरांग एकटाच आहे, एकाच दादाला किती बांधणार होती माहीत नाही, पण सगळ्यातली घेतली असती. खरंच खूप छान राखी आहे एकदम. आणि दोऱ्याची जी क्वालिटी आहे ना, खरं स्मूथ एकदम आहे, हाताला जरा पण त्रास होणार नाही, एकदम असं सॉफ्ट आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवते. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि राखी खास करून कशी वाटली, अशा पद्धतीच्या राखी म्हणजे ही व्हरायटीज तुमच्या तिथे आहे का ते पण कमेंट करून सांगा. कारण की मला तरी वाटत नाही प्रत्येक स्टॉलमध्ये इतक्या साऱ्या व्हरायटीज असतील असं. खूप सारे म्हणजे मी आता कोणती नावं घेऊ, इतके सारे व्हरायटीज आहेत. छान. इकडे थोडंसं आता मी गप्पा मारतोय की आता चला म्हटलं व्हिडिओ पण एंड करू आणि सरांना पण सांगू आता आम्ही जातोय. इकडे हे बघा मस्त आहेत ना राख्या. मला ह्याच्यातली ना जास्त आवडली होती, छान होत्या राख्या. हे किती छान मांडले ना, एकही जागा कुठे रिकामी सोडलेली नाहीये. सगळीकडे असं छान असं व्यवस्थित मांडले, त्याच्यामुळे सुबक असं दुकान दिसतं. थँक्यू सो मच सर, पुन्हा मला बोलवल्याबद्दल स्टॉलवरती. थँक्यू सो मच. आणि नक्की भेट द्या स्टॉलला.